बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील काही 4 ते 5 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, तूर, कांदा, सोयाबीन आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतामध्ये जवळपास 2 ते 3 फूट पाणी साचल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। पाहुयात या संदर्भातील आमचे पत्रकार नारायण घंटे यांचा खास रिपोर्ट। मी योगेश हनुमंत जोकारे, राहणार कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर। तर आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे आम्ही मेच्या उत्तरार्धामध्ये उडीदाची पेरणी केलेली होती आणि तेव्हा पाऊस पण चांगला झालेला होता। पण तब्बल 1 महिनाभर किंवा सव्वा महिना जो आहे अजिबात पाऊस पडलेला नाही आणि जे पीक जे आहे जितक्या दिवसामध्ये ते परिपक्व व्हायला पाहिजे तेवढ्या दिवसाचा कालावधी जो आहे हा पिकांना व्यवस्थित मिळाला नाही आणि सुरुवातीला पाऊस जो आहे हा आलाच नाही आणि नंतर असा आला की पूर्ण नुकसान करून गेलेलं आपण पाहू शकता की पूर्ण पाणी थांबलेलं आहे। तर सरकारला एवढी विनंती आहे की फक्त आमचीच अशी अवस्था नाही तर पूर्ण गावची असेल किंवा आजूबाजूची जेवढी गाव आहेत आमच्यात सगळीकडे हीच अवस्था आहे। तर सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती पंचनामा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि त्यांना कुणाची काही आपण म्हणतो पीक विमा जर भरलेला असेल तर त्याची पण पूर्तता शासनाने लवकरात लवकर करावी एवढीच विनंती मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने सरकारला करतो। मी विजय ज्ञानेश्वर कुलकर्णी, कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर या गावचा रहिवासी आणि इथला शेतकरी आहे। तर माझ्या शेतामध्ये यावर्षी मी खरीपाचं पीक म्हणून उडीदाची जवळपास 8-10 एकरवर पेरणी केली होती आणि ती पेरणी केल्यापासून जेव्हा मे मध्ये जे अवकाळी पाऊस आला त्या पावसाने काही आम्हा शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या की येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न उडीदाचं येईल। या बेताने आम्ही जूनमध्ये साधारण 10 जूनच्या आतमध्ये उडीदाची पेरणी केली आणि त्याच्यानंतर हा पाऊस जो बंद झाला तो साधारण जुलैच्या मध्यांतरापर्यंत पाऊस आला नाही। तर त्याच्यामुळं असं झालं की पिकाची वाढ झाली नाही आणि पीक आहे तेवढ्याच कमी कालावधीमध्ये परिपक्व झालं आणि नंतर आता सध्याच्या कालावधीमध्ये साधारण 15 दिवसापासून अतिशय मोठ्या प्रकारात पाऊस ह्या ठिकाणी होतोय आणि ते संपूर्ण पीक हे पाण्याखाली गेलंय आणि जे पिकाचं उत्पन्न आम्ही जे धरलं होतं ते जवळपास शून्यावर आल्यासारखं झालेलं आहे। तर ह्या ठिकाणी सगळ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असाच प्रकार झालाय की जेव्हा पाऊस शेतकरी मागतोय तेव्हा मिळत नाही, पण नासाडीसाठी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांनी जे ठरवलेलं असतंय किंवा त्याचं जे नियोजन असते ते पूर्ण कोलमडलं जातंय। ह्याला बी बियाणाचा खर्च असतो, बाकी मशागतीचा खर्च असतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता शेतकरी पुढे काहीतरी हाताला लागल ह्या आशेनेच शेतकरी काम करत असतो आणि वास्तविक आपल्या समाजामध्ये किंवा समाज जीवनामध्ये शेतकरी हा अशी एकच जी जात आहे असं म्हणायला पाहिजे की ती नुकसानीमध्येच हा व्यवहार करते। कुठलाही जरी कॉन्ट्रॅक्टर असू दे, बिझनेसमॅन असू दे किंवा अजून साधारण 1 लाखभर रुपयाचं नुकसान मला म्हणजे ह्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे होतं, पण आता जवळपास शून्यावर येईल का काय असं वाटतंय। सगळ्या सरकारला, महाराष्ट्र शासनाला, सगळ्या मंत्री महोदयांना आणि जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन या पिकाची पाहणी करावी आणि त्याचा पंचनामा करून शेतकऱ्याला निदान त्यांची जेवढी रक्कम खर्च झाली तेवढी तरी मिळावी अशी एक अपेक्षा सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने मी सरकारला विनंती करतो। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय?
आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.